नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 19 नोव्हेंबर भागामध्ये अक्षरा सिस्टरला म्हणते, अहो तुम्ही खरं खरं सांगा, अधिपती तुम्हाला न्याय देतील. सिस्टर म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही? अक्षरा म्हणते, खरं सांगा ना, तो बजरंग आला होता. बाजाने जिथे तिच्या गळ्याला चाकू लावलेला असतो तिथे घेऊन जाते आणि म्हणते, बघा इथे इथे तुमच्या गळ्याला सुरा लावला आणि तुम्हाला धमकी पण दिली तुमच्या मुलीला मारायची. तुमची मुलगी ऋषाली ती 8वीत आहे ना? अहो ताई, तिला तरी वाचवा, अधिपती वाचवतील. भुवनेश्वरीकडे हात करत म्हणते, नाहीतर यांना सांगा, कारण हे जे काय सगळं कारस्थान केलं ते यांचंच आहे. बजरंगला जेलमधून सोडवलं ते यांनीच. चारू म्हणते, अक्षरा अगं तू काय बोलतेस? अक्षरा म्हणते, तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी काय बोलते. का हो भुवनेश्वरी मॅडम, का करताय असं? हे सगळं करायची तुम्हाला भीती नाही वाटत का? अहो तुमच्या मुलाने अधिपतीने तुम्हाला देवीचं स्थान दिलं, त्यांची तरी कदर करा. अहो तुम्ही घरी येण्यासाठी आम्ही काय काय प्रयत्न केले. अधिपती तुमच्यासाठी कासावीस झाले होते. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं काहीच नाही वाटत का? आता अक्षरा बरंच काही बोलते. भुवनेश्वरीची नजर खाली जाते. चारूस म्हणतो, अक्षरा बाळा तू शांत हो. अगं ही भुवनेश्वरी नाही, ही चारू आहे. अगं माझी बायको आहे ती, मी तिला नाही ओळखणार का? अगं भुवनेश्वरी कुठे, चारू कुठे? या दोघींमध्ये थोडं तरी साम्य आहे का? ह्या फक्त दिसायला सारख्या आहे. तुला वाटतं का मी भुवनेश्वरीशी लग्न करेल? ठीक आहे, तुला नाही आवडत ना भुवनेश्वरीचं नाव घेतलेलं, तर मी नाही घेणार. पण बाळा तू असं चारूवर संशय नको घेऊ. अगं तू आमच्या लग्नाचे किती स्वप्न बघितले. हे बघ तुझ्यामुळे माझ्या हाताला मेहंदी लागली. अक्षर म्हणते, काय बाबा तुम्ही पण मेहंदी लावली? आणि आत्ता कशी लावली? बाबा हे लग्न मी ठरवलं होतं ना, मग असं काय झालं की हे लग्न तुम्हाला लवकर करावं लागतंय? तुम्हाला कळत नाही अधिपती आणि बाबा, ही सगळी यांची चाल आहे, भुवनेश्वरी मॅडमची. अहो यांना हेच हवं आहे, बाबांशी लग्न करायचंय आणि त्यासाठी त्या कुठल्याही थराला जाऊ शकतात. माझी हालत बघून तुम्हाला वाटत नाही का? त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी मला इथं आणून टाकलंय आणि मला वेडं बनवून त्या तुमच्याशी लग्न करतायत. बाबा ओळखाओ, ह्या चारूआई नाही आहेत, ह्या भुवनेश्वरी मॅडम आहेत. मी सांगते तुम्हाला नंतर खूप पश्चाताप होणार. अहो यांनी त्या बजरंगला इथं पाठवलं, तो तर खूप भयंकर आहे. अधिपती तो आमचा जीव घेईल. अधिपती म्हणतो, मास्तरीनबाई तुम्ही शांत व्हा. ती ओरडून म्हणते, मी शांतच आहे. ओ निर्जाताई, नाही सुलभाताई, अहो बोला ना तुम्ही काय बोलणार? तुमचं नावसुद्धा खरं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे अधिपती, ह्या सिस्टर हे डॉक्टर सगळे सामील आहे त्या भुवनेश्वरी मॅडमला. इथे जे काही चाललं ना ते खूप भयंकर आहे. का हो निर्जाताई, तुम्ही का खोटं बोलताय? त्या बजरंगनी तुमच्या मुलीला मारण्याची धमकी दिली ना? सिस्टर म्हणते, मला मुलगी नाहीच आहे, मला मुलगा आहे. आता अक्षरासोबत अधिपती पण शॉक होतो. डॉक्टर म्हणतात, हो मी त्यांच्या कुटुंबाला ओळखतो, त्यांना मुलगी नाही मुलगा आहे. अक्षरा म्हणते, वा भुवनेश्वरी मॅडम, काय चाल चालवली. पण काय हो, हे सगळं साध्य करून तुम्हाला काय मिळणार आहे? चारू म्हणते, अक्षरा मी भुवनेश्वरी नाही आहे. अक्षरा म्हणते, हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. चारू म्हणते, तू का असं वेड्यासारखं करते? अधिपती, अरे ही बरी व्हावी म्हणून मी हिला इथे आणलं, ही तर जास्तच वेडी झाली. अक्षरा म्हणते, मी वेडी नाही झाली, तुम्हाला मला वेडं करायचं आहे आणि बाबांशी लग्न करून त्या घरातली सत्ता मिळवायची. तुम्हाला बाबांना तुमच्यासमोर झुकवायचं आहे. काय भुवनेश्वरी मॅडम, अहो अधिपती तुम्हाला आईसाहेब म्हणतात, आईसाहेब. अहो त्या गोष्टीचं तरी थोडंसं भान ठेवा. आता अक्षराचं बोलणं चारूआस आणि अधिपतीला खरं वाटायला लागतं. तेवढ्या चारू डॉक्टरांना खुणवते. डॉक्टर म्हणतात, सिस्टर त्यांना इंजेक्शन द्या, नाहीतर ते व्हायबल होतील आणि केस आपल्या हाताबाहेर जाईल. अक्षर म्हणते, नको आहे मला इंजेक्शन. पण सिस्टर मात्र इंजेक्शन भरत असते. ते अधिपतीला मिठी मारते आणि म्हणते, अधिपती मला इंजेक्शन नको आहे, ह्या इंजेक्शननी मला गुंगी येते हो. पण मडाक अधिपती म्हणतो, मास्तरीबाई काहीच होणार नाही, मी आहे ना तुमच्यासोबत, तुम्ही कशाला काळजी करता? आता डॉक्टर खुणावतात. दुसरी नर्स पळत येते. ती आणि अधिपती अक्षराला दाबून धरतात. आता नर्स इंजेक्शन देते. अक्षरा हळूहळू शांत व्हायला लागते. आता एक एक करून सगळेच बाहेर निघून जातात. अधिपती अक्षराला बेडवर झोपवतो आणि म्हणतो, मास्तरीबाई तुम्ही काळजी नका करू, मी आहे ना इथं. अक्षरा म्हणते, अधिपती तो म्हणतो, होय होय, 7 जन्म तुमची साथ नाही सोडणार. आता अक्षरा एकदम शांत होते.
चंची बाहेर जाते. तिची तगमग चालू असते. तेवढ्यात बजा चाललेला असतो. ती मोठ्याने किंचाते. ए बजा, तू बजा ना, तू जेलात होता ना, बाहेर कसा आला? बजा म्हणतो, तू काय करते इथं? तू त्या दुर्गेश्वरी मॅडमचीच मुलगी ना? ते काय चिंचुकाला. ती म्हणते, माझं नाव चंचला. तो म्हणतो, हां, तू काय करते इथं? चल पळ घरला. चंची म्हणते, तुला काय करायचं रे? मला जायचं तेव्हा मी जाईल घरला. तू जेलात होता ना, बाहेर कसा आलास रे टोणग्या? बाजा म्हणतो, ए चुंचुला, टोणग्या बोलायला का तुझ्या घरचं खातो काय? ए शेंबडे. चंची म्हणते, तू शेंबडा, तुझं खानदान शेंबडा. बाजा मारायला लागत म्हणतो, ए खानदानावर जायचं नाही. चंची म्हणते, ए हात खाली घे, माझ्या अंगावर हात नाही उचलायचं, टच पण नाही व्हायला पाहिजे. मी परत तुला जेलात पाठवील. आणि हात उचलायला मी काय तुझी बायको नाही? तो ए ते बटाट्यासारखे डोळे आहे ना, बारीक कर आधी, माझं अजून लगीन नाही झालं. चंची हसत म्हणते, असं वागत राहिला तर नाही होणार लगीन. बाजा म्हणतो, तुला काय करायचं माझ्या लग्नाचं? मी आणि माझी होणारी बायको आम्ही काय ते बघून घेऊ. तू जा ना बाई घरला, तुझं काय इथं? चंची हाताची घडी घालत म्हणते, मी जात नसते घरला. तो नसती जात का? मग मी जातो. चंची म्हणते, अधिपतीशी लग्न केल्याशिवाय मी कुठं बी जात नसते. तर चिडू म्हणतो, अगं बाई नको जाऊ, मला काय करायचं? तू लगीन कर, नाहीतर नको करू. मी काय तुमच्या लग्नाच्या अक्षदा वाटायला येऊ काय? चंची म्हणते, वाटायला नको, टाकायला ये. तो जा घरला. जाऊ दे, मीच जातो. चंची म्हणते, मी एक काम करते, जाते आणि अधिपतीला सांगते की बाजा बाहेर फिरतोय. नाही म्हणजे तेवढंच त्यांच्या बायकोची साथ. बाजा म्हणतो, तो आवाज देत असतो पण चंची निघून जाते. ती घरी येते. आजी म्हणते, चंचे फोन तरी लाव. तेवढ्यात चारू आतमध्ये येतात. आजी म्हणते, काय झालं चारूबाई? सुनबाई बरी आहे ना? चारू म्हणते, तिच्या डोक्यात बिघाड झालाय. हा आवाज ऐकल्यानंतर चारू शॉकून बघायला लागतो. ती नाही म्हणजे मला असं नव्हतं म्हणायचं, पण अहो तुम्ही काळजी नका करू, माझं सायन्सवर पूर्ण विश्वास आहे. चारू म्हणतो, मला काय वाटतं आपण हे लग्नाचं होल्ड करूया. मी आधी पण म्हणालो, पण अक्षराची अवस्था बघितल्यानंतर मला स्ट्रॉंगली वाटते आपण हे थांबूया. आता चारूचा चांगलाच माज उतरतो. ती अहो एवढी तयारी झाली आहे. तो नाही ते ठीक आहे, पण माझं मन नाही लागणार, आपण होल्ड करूया. एकदा अक्षरा घरी आली की करूया ना लग्न वगैरे. आता चारूचं काहीच चालत नाही. अधिपती फोनवर बोलत असतो, होय बरोबर आहे की, बाजा आहे पोलीस स्टेशनमध्ये, पण मग तो आमच्या मंडळीला कसा दिसतो? नाही तुम्ही सारखं तेच सांगता आणि मी सारखं तुम्हाला तेच विचारतो, पण प्रश्न हा आहे की आमच्या मंडळीला दिसतो कसा? तो आता बरंच काही बोलतो आणि फोन ठेवून ओंक्याला फोन करतो आणि म्हणतो, ओंक्या आपण उद्या ना पोलीस स्टेशनला चक्कर मारूया. मी आधी मस्तरींबाईला भेटतो आणि नंतर जाऊया. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.